तर किमान 1 रुपया भरून मेंढपाळांचा विमा उतरवावा अशी एक सूचना आम्ही सरकारकडे केली। महाराजा यशवंतराव होळकर महामेश योजनेच्या माध्यमातून ज्या लाभार्थ्यांची निवड होईल त्यांच्या डायरेक्ट खात्यावरती पैसे वर्ग केले जाणार आहेत। मेंढपाळ भवन झालं पाहिजे, प्रशासकीय इमारत ही झाली पाहिजे आणि मेंढपाळ भवन झालं पाहिजे। मेंढपाळ भवन असं झालं पाहिजे की ज्या भवनामध्ये किमान 200 मेंढपाळ पुत्र विद्यार्थी जे आहेत त्यांना राहण्याची सोय व्हावी। हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंची तुमचे सेलिब्रेशन उत्कृष्ट करणे हीच आमची जबाबदारी। साखरपुडा, लग्न समारंभ, रिसेप्शन, डोहाळे जेवण, बारसे, बर्थडे सेलिब्रेशन यांसारख्या कार्यक्रमासाठी प्रशस्त लॉन व एसी हॉल अगदी मोफत। 1500 लोकांच्या सोयीनियुक्त निसर्गरम्य वातावरणात भव्य गार्डन, एसी हॉल, साऊंड सिस्टीम, विद्युत रोषणाई, HD प्रोजेक्टर, फ्री वायफाय, भव्य स्टेज, सेल्फी पॉइंट, कलरफुल कारंजा आणि आपल्या कार्यक्रमाचे विनामूल्य प्रक्षेपण। हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंची। नमस्कार। आज पशुसंवर्धन महसूल मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी महामंडळ या महामंडळाकडे 100 कोटी रुपयाचा जो निधी होता, या निधीतून काही कामं प्रस्तावित होती त्याच्या संदर्भातली चर्चा मंत्रालयामध्ये आज ठेवली होती। या चर्चेमध्ये काही कामांना मान्यता देण्यात आली। त्यामध्ये रांजणी जिल्हा सांगली येथे 24.55 कोटी रुपये, महूद जिल्हा सोलापूर येथे 11.63 कोटी रुपये, दहिवडी जिल्हा सातारा येथे 5.16 लाख कोटी रुपये, पडेगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर 3.37 कोटी रुपये, बिलाखेड जिल्हा जळगाव येथे 3.47 कोटी रुपये, अंबेजोगाई जिल्हा बीड येथे 1.21 कोटी रुपये, तीर्थ जिल्हा धाराशिव येथे 2.53 कोटी रुपये, मुखेड जिल्हा नांदेड या ठिकाणी जे शेळी मेंढीचं प्रकल्प आहे तिथं 2.19 कोटी रुपये, बोंद्री जिल्हा नागपूर येथे 3.28 कोटी रुपये, पोहरा जिल्हा अमरावती येथे 3.77 कोटी रुपये आणि मुख्यालय पुणे जिथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी महामंडळाचं मुख्य कार्यालय आहे ते कार्यालय बांधण्यासाठी 5.69 कोटी रुपये असे एकूण 66.85 कोटी या आराखड्याला आजच्या बैठकीमध्ये मान्यता दिलेली आहे। जी मी नावं घेतलेली आहेत ती सगळी शेळी मेंढी महामंडळाची प्रक्षेत्र आहेत, जिथं काही सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी हा निधी दिलेला आहे। या सगळ्या आराखड्याला हे भाग भांडवलांचे पैसे असल्यामुळं हे त्या प्रक्षेत्रावरतीच खर्च करावे लागतात आणि म्हणून आजच्या या बैठकीमध्ये या आराखड्याला मंजुरी देण्यात आलेली आहे। शेवटचा जो मुद्दा आहे मुख्यालय पुणे गोखलेनगरचा, या बाबतीमध्ये माननीय मंत्री महोदयांच्याकडे विनंती केली की इथं मेंढपाळ भवन झालं पाहिजे, प्रशासकीय इमारत ही झाली पाहिजे आणि मेंढपाळ भवन झालं पाहिजे। मेंढपाळ भवन असं झालं पाहिजे की ज्या भवनामध्ये किमान 200 मेंढपाळ पुत्र विद्यार्थी जे आहेत त्यांना राहण्याची सोय व्हावी, तिथं एक अद्ययावत लायब्ररी व्हावी, एक चांगला हॉल असावा जिथं 250-300 लोक बसतील, अशा पद्धतीचं एक वेगळं डिझाईन करण्याच्या सूचना माननीय मंत्री महोदयांनी डिझायनर यांना दिलेल्या आहेत। म्हणजे 5.69 कोटीचा जो विषय आहे तो विषय किमान 20-22 कोटीपर्यंत जाईल आणि अहिल्यादेवी शेळी मेंढी महामंडळाचं कार्यालय हे पण वेगळं करण्यात येईल। त्या कार्यालयांमध्ये सुद्धा अद्ययावत सुविधा असतील, शेळी मेंढी महामंडळाच्या अध्यक्षाचं केबिन, संचालकांना तिथं बसायची व्यवस्था असेल,
एमडींचं वेगळं ऑफिस असेल, अन्य काही प्रशासकीय बाबी असतील तर त्यांची व्यवस्थितपणे कार्यालय असतील. याच प्रशासकीय भवनमध्ये 1, 2, 3 चांगले सूट बनवले जातील की जिथं या महामंडळाचे जे पदाधिकारी असतील त्यांना तिथं राहण्याची वगैरे सोय करता येईल. अशा पद्धतीचं एक मेंढपाळ भवन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी महामंडळाचं प्रशासकीय भवन असं करण्याच्या संदर्भातल्या सूचना दिलेत. ही बैठक झाल्यानंतर परत जे डिझायनर आहेत, पुण्याची कंपनी आहे, त्यांच्यासोबत या महामंडळाचे एमडी माननीय मुकणे साहेब, मी स्वतः आणि माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचे PS मोकाशी साहेब यांची व्यवस्थित सविस्तर बैठक झाली आणि काही सूचना मी त्यांना दिलेल्या आहेत की कशा पद्धतीनं हे मेंढपाळ भवन असावं. तर हा विषय झाला भाग भांडवलाचा. नंतर महाराजा यशवंतराव होळकर महामेश जी योजना आहे त्या योजनेवरती 30 कोटी रुपये खर्च करायचे आहेत. आणि आता या योजनेमध्ये असा बदल केला गेला की पूर्वी लाभार्थ्यांना शेळी मेंढी महामंडळाचं जे प्रक्षेत्र आहे त्या प्रक्षेत्रातून मेंढ्या घ्याव्या लागत होत्या आणि ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं ती लोक बाजारातून वाया गेलेल्या मेंढ्या ते त्या फार्ममध्ये आणून ठेवायचे आणि लाभार्थ्यांना किलोवरती द्यायचे. जेव्हा लाभार्थी त्या मेंढ्या घेऊन घरी यायचा तेव्हा ते मृत्युमुखी पडायच्या, आजारी पडायच्या, त्यांचं मोठं नुकसान व्हायचं. तर आता महामंडळानं नियम बदलला. इथून पुढं महाराजा यशवंतराव होळकर महामेश योजनेच्या माध्यमातून ज्या लाभार्थ्यांची निवड होईल त्यांच्या डायरेक्ट खात्यावरती पैसे वर्ग केले जाणार आहेत. हा झाला आराखडा 100 कोटी रुपयाचा. या बैठकीमध्ये मी स्वतः, आपले काही अधिकारी मंडळी आहेत, आपले काही मेंढपाळांच्यासाठी काम करणारे आपले सहकारी आहेत की जे रात्रंदिवस निस्वार्थपणे फक्त आणि फक्त मेंढपाळांच्यासाठी काम करतात, यांच्याकडून काही सूचना मागवल्या होत्या. तर आपले जे अधिकारी आहेत शेळी मेंढी महामंडळामध्ये काम करणारे ते खूप मनापासून काम या विषयात करतात. तर त्यांनी काही सूचना दिल्या होत्या. त्या सूचना मी या बैठकीमध्ये मांडल्या. त्यामध्ये काय सूचना होत्या तर पहिली सूचना अशी होती, सुभेदार मल्हारराव होळकर मेंढपाळ रथ योजना. आता जे आमचे मेंढपाळ जातात मेंढ्यांच्या पाठीमागं 8-8, 9-9 महिने ते भटकंती करत असतात. स्थलांतर खूप मोठ्या प्रमाणात मेंढपाळांचं होतं. तर त्यांच्याकडे साहित्य असतं, अन्नधान्य असतं, करडे कोकरी असतात, स्वतःची मुलं असतात, कोंबडी असतात. हे सगळं घोड्यावरती किंवा म्हैशीवरती लादून या गावातनं त्या गावात ते जात असतात. आणि हे सगळं करत असताना त्यांना नैसर्गिक आपत्तींना खूप तोंड द्यावं लागतं. कधी ऊन, कधी वारा, पाऊस, विजांचा कडकडाट असे अनेक प्रसंग वाटेत येतात. म्हणून आम्ही सरकारकडे अशी मागणी केली की सरकारनं 75% अनुदान द्यावं, 10% लाभार्थी देईल आणि 15% बँकेनं कर्ज द्यावं. आणि या योजनेमध्ये 50 HP पॉवरचा एक ट्रॅक्टर ज्याचं 75% अनुदान सरकार थेट देईल आणि 10% स्वतः लाभार्थी भरेल आणि 15%चं बँक लोन असेल. एक ट्रॅक्टर द्यावा, त्या ट्रॅक्टरला जोडून एक फिरतं घर द्यावं की जिथं जाईल तिथं अर्ध्या पाऊण तासामध्ये ते घर तयार होईल. जसं मिलिटरीच्या लोकांच्याकडे ते तंबू टाईप घर असतं की ते 4 खुंट्या ठोकल्या की ते घर तयार होतं. तिथं सगळी व्यवस्था होती. आज आमच्या भगिनी उघड्यावरती आंघोळ करतात, तर त्याची सुविधा यामध्ये झाली पाहिजे. त्याच्याबरोबर सौर दिवे असले पाहिजेत, सौर चूल असली पाहिजे, पिण्याच्या पाण्याची टाकी असली पाहिजे. अशा काही सूचना आम्ही सरकारकडे या बैठकीमध्ये मांडल्या. माननीय महसूल मंत्री महोदयांनी खूप सकारात्मक ही बाब घेतली आणि तशा पद्धतीची योजना तयार करण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिलेली आहे. दुसरी सूचना आम्ही ही मांडली की महाराजा यशवंतराव होळकर मेंढपाळ कुटुंब विमा योजना. तर या योजनेमध्ये काय होतं की मेंढपाळ जेव्हा मेंढ्या चरायला जातो तेव्हा अनेक मेंढपाळांच्या वरती अचानक मानवी हल्ले होतात, कधी कधी जंगली प्राण्यांचे हल्ले होतात किंवा अपघात मेंढपाळांचा होतो आणि मग मेंढपाळ किंवा मेंढपाळ कुटुंबातील व्यक्ती जखमी होते
कधी मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती उपचार करावे लागतात किंवा कधी कधी त्यांचा दुर्दैवानं मृत्यू होतो, तर किमान 1 रुपया भरून मेंढपाळांचा विमा उतरवावा अशी एक सूचना आम्ही सरकारकडे केली आणि माननीय मंत्री महोदयांनी या बाबतीमध्ये सकारात्मकता घेऊन तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यांनी असं म्हटलेलं आहे की स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नावानं जी अपघात विमा योजना आहे या योजनेमध्ये याचा समावेश मेंढपाळांचा करावा अशा पद्धतीची सूचना सरकारनं दिलेली आहे. दुसरा जो विषय होता की महाराणी अहिल्यादेवी मेंढी व शेळी आरोग्य योजना. आरोग्य योजनेच्या बाबतीमध्ये मागं सरकारनं घोषणा केली होती की सर्व शेळ्या आणि मेंढ्यांचा विमा सरकार उतरणार, परंतु त्याच्यावरती कोणतीही कारवाई झाली नाही. ही बाब सुद्धा आम्ही आता सरकारच्या निदर्शनास आणून दिली. शेळ्या मेंढ्यांना आवश्यक जंतनाशके, बाह्य कीटक नियंत्रण औषधे, खनिज मिश्रण आवश्यक लसी, टॉनिक हे 100% अनुदानावरती पुरवठा करणं ही मागणी आम्ही सरकारकडे केलेली आहे. मेंढपाळांना यांत्रिक लोकर कातरणीचं प्रशिक्षण देणं व प्रशिक्षित मेंढपाळांना लोकर कातरणी यंत्र 75% अनुदानावरती उपलब्ध करून देणं ही पण मागणी आम्ही आज सरकारकडे केलेली आहे. मागेल त्या मेंढपाळांना 75% अनुदानावरती मेष खाद्य उपलब्ध करून देणं हा महत्वाचा विषय आजच्या बैठकीमध्ये चर्चेला गेला. आणि दुसरा महत्वाचा विषय मी सरकारच्या निदर्शनास आणून दिला की आमचे जे मेंढपाळ बांधव आहेत ते गावापासून दूर असतात. 2 किलोमीटर 3 किलोमीटर गाव लोकवस्तीपासून दूर असतात. शेतात ज्या शेतकऱ्याच्या शेतात आमचा वाडा बसतो त्यांचं शेत कुठेही असू शकतं गावाच्या परिसरामध्ये, आणि तिथं जर आमच्या शेळ्या मेंढ्या आजारी पडल्या तर डॉक्टर कोण आहे त्यांना माहित नसतं ना. रोज फिरस्ती असल्यामुळं या गावातला डॉक्टरांचा संपर्क हा आमच्या मेंढपाळांचा होत नाही, किंवा एखाद्या वेळी डॉक्टरांचा संपर्क झाला तर आमचा वाडा कुठं आहे ते त्या डॉक्टरांना माहित नाही. आम्ही रस्ता सोडून आत असतोय. आणि म्हणून माननीय मंत्री महोदयांच्याकडे मी विनंती केली की आमच्यातले काही मेंढपाळ आहेत, 70% मेंढपाळ हे डॉक्टरांच्याकडे जात नाहीत, ते शिकलेले नाहीत, परंतु ते स्वतः डॉक्टरांसारखी ट्रीटमेंट हे शेळ्या मेंढ्यांच्या वरती करतात. स्वतः मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या औषधं घेऊन इंजेक्शन घेऊन स्वतः ते शेळ्या मेंढ्यांना मारतात. तर मी सरकारकडे विनंती अशी केली की तुम्ही हे जे आमचे मेंढपाळ आहेत की ज्यांना उपचार करण्याचा अनुभव आहे अशा मेंढपाळांना, ते डॉक्टर नाहीत परंतु डॉक्टरांचं सगळं काम करतात, त्यांना प्रशिक्षण देऊन मेंढी व शेळी आरोग्य दूत म्हणून त्याची नेमणूक करावी, त्याला मानधन द्यावं. त्याला शेळ्या मेंढ्यांचा आजार माहीत आहेत आणि मेंढपाळ कुठं राहतात हे त्यांना माहीत आहे, आणि त्यांना एक बाईक अँब्युलन्स उपलब्ध करून द्यावी. तर या बाबतीमध्ये सुद्धा सरकारनं सूचना दिलेल्या आहेत की या योजनेचा एक आराखडा सरकारनं त्वरित तयार करावा अधिकाऱ्यांनी आणि तो सरकारकडे सादर करावा. दुसरा विषय आहे शिंगरोबा धनगर मेंढी तारण कर्ज योजना. सरकारनं एक योजना घोषित केलेली आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी, ते अर्थमंत्री असताना, आणि ती योजना आहे 10,000 कोटींची शेळी मेंढीसाठीची योजना. आणि आज योगायोगानं माननीय देवेंद्र फडणवीस साहेब दिल्लीत होते आणि ज्या केंद्रीय जी संस्था आहे वित्त पुरवठा करणारी त्यांच्याकडून कर्ज महाराष्ट्र सरकार घेणार आहे, परंतु ते व्याजदरामध्ये तफावत असल्यामुळं तो विषय बारगळला होता. तर आजच तो विषय बहुतेक मार्गी लागतोय. 10,000 कोटीची योजना जर मार्गी लागली तर मग या योजनांची गरज भासणार नाही. 10,000 कोटीची योजना मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. जर ती योजना मार्गी लागणार, योजना तर मार्गी लागेल अशी आजची परिस्थिती आहे, जर लागली नाही तर राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय आणि ग्रामस्तरीय तिथं मेंढपाळांची सोसायटी स्थापन करणं आणि त्या मेंढपाळांना या सोसायटीच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देणं अशा पद्धतीची एक मागणी राज्य सरकारकडे आज आम्ही केलेली आहे. दुसरा विषय आहे गाईचं दूध, म्हैशीचं दूध मार्केटमध्ये चालतं, परंतु
धुळे जिल्ह्यामध्ये मी जेव्हा आमच्या मेंढपाळ बांधवांच्याकडे जातो फिरतो तेव्हा काही ठिकाणी शेळ्यांच्या दूध डेअऱ्या आहेत. काही शेळ्यांच्या जाती अशा आहेत की त्या जास्तीचं दूध देतात, लिटर, 1.5 लिटर, 2 लिटर पर्यंत दूध देतात. तर सरकारकडे मी विनंती केली की आपण शेळ्यांच्या बाबतीमध्ये लक्ष घालून दुधाळ शेळ्या कशा पद्धतीनं लोकांना उपलब्ध करून देता येतात. कारण मोठ्या प्रमाणामध्ये ही गरिबांची गाय आहे शेळी, आणि एका कुटुंबात 2, 3, 4 शेळ्या असतील तर त्यांच्या कुटुंबाचा पूर्ण चरितार्थ चालू शकतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय मॉडिफाय करता येते का, अशा पद्धतीची विनंती मी सरकारकडे केलेली आहे. तर शिरोई, बिटल, जमनापारी आणि सुरती ह्या ज्या शेळ्या आहेत ह्या दुधाळ शेळ्या आहेत. तर यांचे गट वाटप महाराष्ट्रामध्ये करता येतील का, अशा पद्धतीची मागणी सरकारकडे मी केलेली आहे. सरकार त्या बाबतीमध्ये पण सकारात्मक विचार करतंय. दुसरा विषय असा आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये जे बोकडांचं मांस मिळतं किंवा बकऱ्यांचं मांस जे मिळतं त्याला आखाती राष्ट्रामध्ये खूप मागणी आहे. परंतु सरकारच्या माध्यमातून किंवा संस्थांच्या माध्यमातून तसा कुठलाही प्रयत्न आजपर्यंत झालेला नाही. आणि म्हणून सरकारकडे विनंती केली की हे मांस बाहेरच्या देशामध्ये याला खूप मागणी आहे, तर तशा पद्धतीनं आपल्याला काही करता येतंय का, तर त्याबाबत सुद्धा सरकारनं सकारात्मक विचार करू, अशा पद्धतीची भूमिका आज सरकारनं मांडलेली आहे. त्याच्यानंतरचा विषय जो होता की मेंढपाळांना प्रशिक्षण संस्था स्थापन करणं आणि त्या संस्थेच्या माध्यमातून राज्यस्तरीय प्रशिक्षण संस्था स्थापन करून मेंढपाळांना प्रशिक्षित करणं. म्हणजे त्यांना नवीन नवीन कुठल्या जातीच्या मेंढ्या आपण पाळल्या पाहिजेत, त्याला त्या पद्धतीचे जातीवंत नर कुठून उपलब्ध मिळतील, तुम्हाला कर्ज कशा पद्धतीनं मिळेल, सरकारच्या योजना कशा तुम्हाला घेता येतील, अर्धबंदिस्त शेळी मेंढी पालन जास्तीत जास्त करणं गरजेचं आहे. कारण भटकंती खूप होते, तर त्याचं प्रशिक्षण कसं करता येईल, तर त्या बाबतीमध्ये राज्य सरकारनं प्रशिक्षण केंद्र स्थापन करावीत. त्यामध्ये कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी पुणे व सांगली जिल्ह्यातील रांजणी येथे हे प्रशिक्षण केंद्र उभारावं. खानदेश आणि मराठवाडा यासाठी पडेगाव जिल्हा संभाजीनगर आणि तीर्थ हे तुळजापूर तालुका जिल्हा धाराशिव येथे प्रशिक्षण केंद्र स्थापन करावं. आणि विदर्भासाठी पोहरा जिल्हा अमरावती येथे प्रशिक्षण केंद्र स्थापन करावं, अशा पद्धतीची मागणी आम्ही आजच्या बैठकीमध्ये सरकारकडे केलेली आहे. दुसरा एक महत्त्वपूर्ण विषय जो होता तो सरकारकडे मी मांडला. आपले जे अधिकारी आहेत त्यांनी खूप अभ्यास करून हे विषय माझ्याकडे दिले होते. तर तो विषय असा होता की आज घडीला महाराष्ट्रामध्ये शेळ्या मेंढ्यांना चराई कुरण उपलब्ध नाही आहे. वन विभागाच्या ज्या जाचकाठी आहेत, मेंढपाळांच्या बाजूचे कायदे असताना सुद्धा कायद्याचा चुकीचा अर्थ काढून मेंढपाळांना चराई क्षेत्रामध्ये येऊ दिलं जात नाही. आणि म्हणून माननीय महसूल मंत्री महोदय यांच्याकडे मी अशी विनंती केली की महाराष्ट्र राज्य चराऊ कुरण संवर्धन संशोधन व विकास महामंडळ सरकारनं स्थापन करावं. या महामंडळामध्ये वन विभाग, या महामंडळामध्ये महसूल विभाग, या महामंडळामध्ये पशुसंवर्धन विभाग, ग्राम विकास विभाग या विभागातल्या लोकांना घेतलं पाहिजे. आणि हा मेंढपाळांचा चराईचा प्रश्न हा कायमचा मिटवला पाहिजे. हा जर प्रश्न मिटवला नाही तर येत्या काळामध्ये महाराष्ट्रातील मेंढपाळांना मेंढपाळ व्यवसाय करणं अडचणीचं होईल. आणि मेंढपाळ व्यवसाय जर अडचणीत आला तर चांगल्या प्रतीचं मांस हे महाराष्ट्रामध्ये उपलब्ध होऊ शकत नाही. आणि म्हणून ही विनंती मी केलेली आहे सरकारकडं. सरकारने ही बाब सकारात्मक घेतलेली आहे. हे जे विषय आपण जे मांडतोय ते विषय खूप महत्वाचे आहेत. जोपर्यंत या उपसंस्था स्थापन होत नाहीत आणि त्याच्यावरती जबाबदार लोक त्या क्षेत्रातली अभ्यासू मंडळी जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत हा प्रश्न मुळापासून संपणार नाही. आणि म्हणून आम्ही माननीय पशुसंवर्धन मंत्री महोदय यांच्याकडे ही खास विनंती केलेली आहे आणि त्यांनी या गोष्टीला मान्यता बऱ्यापैकी दिलेली आहे.
आम्ही याचा सातत्यानं पाठपुरावा करू. आता दुसरा विषय जो आहे तो महाराष्ट्र राज्य मेंढी शेळी व लोकर संशोधन मंडळ स्थापन करणं. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमची वडीलधारी मंडळी मेंढ्या राखायची आणि ती मेंढ्याची कातरण झाल्यानंतर जी लोकर येईल त्या लोकर आमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये, धनगर समाजाच्या प्रत्येक कुटुंबाच्या घरामध्ये राहत होता. त्याच्यावरती हे लोकर कातली जायची आणि त्याचं सूत तयार करायची. माझी आई कातायची, माझ्या सगळ्या चुलत्या कातायच्या, प्रत्येकाच्या घरातला आहे. आता ते दिसत नाही. आता लोकर पण घरात येत नाही आणि ते कातत पण नाही. आणि त्यामुळं लोकरीचं जे उत्पादन होतं, गोंगडी तयार करणं, ते आम्ही सूत तयार करायचो आणि आमची जी पोट जात आहे धनगर समाजाची, सनगर समाज, ते गोंगडी तयार करायचे. पण आता असं होताना दिसत नाही. आणि म्हणून सरकारनं विनंती केली, आता महाराष्ट्रामध्ये जी घोंगडी येत आहेत ती कर्नाटकातून सगळी येत आहेत. तर आपल्याकडे इतक्या मेंढ्यांची संख्या आहे, तर राज्य सरकारनं याच्यावरती विचार करून एक लोकर संशोधन मंडळ स्थापन करून हे जो व्यवसाय बंद पडलाय तो चालू करण्याच्या दृष्टिकोनातून लोकरीपासून वस्तू तयार करणं, त्यांचं पेटेंट मिळवणं, त्याची निर्यात करणं, याबाबत जागतिक दर्जाचे संशोधन करून मेंढपाळांना त्याचा उपयोग करून देणं, अशा सगळ्या मागण्या आम्ही आता सरकारकडे केलेल्या आहेत. शेळी मेंढी महामंडळ हे नुसतं मर्यादित आतापर्यंत राहिलं तर याचा विस्तार मोठ्या प्रमाणात करावा लागेल आणि याचा खूप मोठा विस्तार होऊ शकतो. हे सरकारला आज पटलंय. त्या मीटिंगमध्ये माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी खूप सकारात्मक ही बैठक घेतलेली आहे. नंतर विषय मी मांडला की महाराष्ट्र राज्य कातडी उद्योग मंडळ स्थापन करा. हे याला जोडून आहे. असं काय वाटायला लागून आम्ही अवास्तव मागण्या करतोय. आम्ही अवास्तव मागण्या करत नाही. हे शेळ्या आणि मेंढ्या या व्यवसायाला जोडून लोकरीचा विषय आहे, या विषयाला जोडून कातडीचा विषय आहे. आम्ही लहानपणी असताना 150-200 रुपयाला कातडं जायचं, आता ते 10-20 रुपयाला जात आहे. तर सरकारकडे आम्ही अशी विनंती केली की शेळी मेंढीचं आपल्याकडं जवळपास हजारोच्या संख्येनं शेळ्या मेंढ्या महामंडळाकडे आहेत आणि आमच्या यात्रा जत्रांमधून जी बोकडं कापली जातात ती कातडी वेगवेगळ्या खासगी लोकांना विकली जात आहेत. तर त्याच्यावरती प्रक्रिया करणारं एखादं युनिट राज्य सरकारनं स्थापन करावं महामंडळाच्या अंतर्गत आणि त्याच्यापासून कातडीपासून तयार केलेल्या वस्तू हे निर्यात करणं, अशा पद्धतीनं आपल्याला चालना देता येईल. तर अशी एक मागणी आपण केलेली आहे. दुसरा विषय हा महत्वाचा मांडला की अत्यंत जातीवंत शेळ्या मेंढ्या राखणारे मेंढपाळ आहेत, शेळ्या राखणारे शेळके आहेत आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारनं उत्कृष्ट मेंढपाळ पुरस्कार, उत्कृष्ट शेळीपालक पुरस्कार, उत्कृष्ट जातीवंत मेंढी पुरस्कार, उत्कृष्ट जातीवंत नर मेंढा पुरस्कार, उत्कृष्ट जातीवंत शेळी पुरस्कार, उत्कृष्ट जातीवंत बोकड पुरस्कार, आदर्श शेळी मेंढी उद्योजक पुरस्कार, युवा, महिला व पुरुष असे वेगवेगळे 3, उत्कृष्ट पशुवैद्यक पुरस्कार, जे शेळी मेंढी क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणारे पशुवैद्यक आहेत, डॉक्टर आहेत, त्यांना एक उत्कृष्ट पुरस्कार द्यावा आणि जीवन गौरव पुरस्कार, जे शेळी मेंढी क्षेत्रामध्ये अमूलाग्र बदल करण्यासाठी त्यांचं आयुष्य त्यांनी वेचलंय अशा एका व्यक्तीला जीवन गौरव पुरस्कार देण्यात यावा. ही मागणी सरकारकडे आम्ही आज मांडली आणि सरकारनं निर्देश दिले. कृषी विभागाचे जशा पद्धतीनं पुरस्कार दिले जातात तशा पद्धतीनं जिल्हा, विभागीय आणि राज्य स्तरावरती हे सगळे पुरस्कार देण्याच्या संदर्भात एक चांगली सूचना सरकारनं अधिकाऱ्यांना केलेली आहे की तुम्ही अशा पद्धतीनं एक प्रस्ताव राज्य सरकारकडे आणावा. खूप सकारात्मक ही बैठक झाली. या बैठकीला खासदार विकासजी महात्मे साहेब होते, अन्य काही समाजाचे प्रतिनिधी जे मेंढपाळ क्षेत्रामध्ये काम करतात ते या बैठकीला उपस्थित होते. माननीय एमडी साहेब, मुकणे साहेब
आणि पशुसंवर्धन खात्याचे सचिव साहेब हे या बैठकीला आणि अन्य अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. खूप चांगल्या पद्धतीनं ही बैठक पार पडली आणि मला सरकारकडून अपेक्षा आहे, अधिकाऱ्यांच्याकडून अपेक्षा आहे की त्यांनी तात्काळ आम्ही ज्या काही सूचना आजच्या बैठकीमध्ये मांडल्या त्या सूचना अनुसरून येत्या 8 दिवसाच्या आतमध्ये असा प्रस्ताव त्यांनी राज्य सरकारकडे आणावा आणि त्याचा पाठपुरावा मी स्वतःही करेन. मी त्या अधिकाऱ्यांच्या सगळ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. त्यामुळे खूप चांगला बदल आपण शेळी मेंढी महामंडळाच्या माध्यमातून करतोय आणि हे आपल्या सगळ्या लोकांना माहीत असावं की सरकार नेमकं काय आपल्या बाबतीमध्ये करतंय. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या जीवावरती इथं आहोत, तर आम्ही तुमची भूमिका तिथं कशा पद्धतीनं मांडतोय हेही तुम्हाला कळावं. नमस्कार. जय मल्हार. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.